राज्याच्या राजकारणात गेल्या 4.5 दशकांपासूनचं झंझावात, अनेकांना चकित करणारी रोखठोक शैली, समझ में आएगा मैं तो लेने वाला हूं। अखेरच्या श्वासापर्यंतची कामाचा माणूस म्हणून प्रतिमा, ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेली नाळ, दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष, या आणि अशा असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला। यावर विविध स्तरावरून तेवढ्याच भाऊक आणि काळीज पिळवटवून टाकणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत। यात कलाक्षेत्रातून अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील तिचा अजित पवारांसोबतचा एक खास किस्सा शेअर केला। ती म्हणाली, 10 वर्षांपूर्वीची गोष्ट, मी एका कार्यक्रमासाठी गेले होते। तिथे अजितदादांसोबत इतरही नेते होते। कार्यक्रम संपता आम्हा कलाकारांना ग्रुप फोटोसाठी स्टेजवर बोलावलं। शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सगळे प्रोटोकॉल सांभाळून फोटो काढले जात होते, पण स्टेजवर गर्दी झाली। ग्रुप फोटोमध्ये सगळे नीट मावावेत म्हणून आम्ही सगळे कलाकार फोटोसाठी लाईनमध्ये पुढे उभे राहिलो। आमच्या मागे VIPs। तेवढ्यात मागून एक आवाज आला, काय कवी? मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर माझ्या अगदी मागे दादा उभे होते। मी दचकून म्हणाले, सर तुम्ही? मला त्यांना विचारायचं होतं, तुम्हाला माझं नाव कसं माहीत? हे विचारणार तेवढ्यात दादाच म्हणाले, आडनाव कवी आहे तर कविता बिविता करता की नाही? मी हसून नाही म्हटलं, मी फक्त नावाची कवी आहे। त्यावर त्यांनी विचारलं, आडनाव कवी कसं काय मग? मी थोडक्यात त्यांना सांगितलं। बरं, समोर फोटो काढणं सुरूच होतं, मग मागून कुणीतरी म्हटलं, तुम्ही पुण्याच्या का? मी नाही बोलणार तेवढ्यात दादाच म्हणाले, अरे त्या मान तालुक्याच्या आहेत, जयकुमार गोरेंच्या गावच्या। हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती। मी फोटो बिटो सोडून अजितदादांकडे बघत राहिले, तर ते त्यांची छानशी स्माईल देत सगळ्यांसोबत फोटो काढत होते। फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हा सगळ्यांना विशेष स्टाईलमध्ये लेफ्ट मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं शार्प असा नमस्कार करत चला म्हणत तर निघून गेले। घरी येऊन मी ही घटना माझ्या बाबांना सांगितली। मी म्हटलं, एवढा मोठा व्यस्त माणूस माझ्यासारख्या लहान कलाकाराचं नाव कसं लक्षात ठेवतो? पप्पा, मी कुठली याचे डिटेल्स ही त्यांना कसे माहीत? यावर बाबा म्हणाले, चांगला नेता कायम तळागाळातल्या लोकांशी हा असा आपला कनेक्ट ठेवतो, नावं डिटेल्स लक्षात ठेवतो। त्यांच्या काकांसारखीच म्हणजे शरद पवारांसारखीच त्यांची मेमरी शार्प आहे। मोठ्या नेत्याचं हेच ते लक्षण, उगाच नाही ते उपमुख्यमंत्री आहेत। त्यानंतर अजितदादा मला अगदी 4-5 वेळाच भेटले, पण प्रत्येक वेळी त्यांच्या मिश्किल स्माईलने काय कवी म्हणून हाक मारली। काल दिवसभर आणि आताही त्यांचं ते काय कवी माझ्या कानात घुमत आहे। सामान्य माणसाशी सहज कनेक्ट असलेला नेता, माणूस दादा गेला। नॉट डन दादा, नॉट डन।